पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये सर्वांचे स्वागत। बालमित्रांनो, आज आपण इयत्ता पहिलीच्या गणित विषयातील कमी जास्त हा घटक पाहणार आहोत। त्यासाठीची अध्ययन निष्पत्ती पुढील प्रमाणे। आता तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 25 काढा। मुलांनो, आज आपण कमी जास्त हा घटक शिकण्यासाठी चित्रांच्या एकास एक संगती लावणार आहोत। मुलांनो, या ठिकाणी दिलेल्या होड्यांच्या चित्राचे निरीक्षण करा। अ गटामध्ये काही होड्या आहेत आणि ब गटामध्ये काही होड्या आहेत। आता आपण या होड्यांची एकास एक संगती लावूया। एकास एक संगती लावणे म्हणजेच अ गटातील एका होडीची ब गटातील एका होडीशी जोडी लावणे। चला तर मग आता आपण या होड्यांची एकास एक संगती लावूया। आता मी या ठिकाणी अ गटातील पहिल्या होडीची ब गटातील एका होडीशी जोडी लावते। आता दुसऱ्या होडीची, आता तिसऱ्या होडीची। मुलांनो, आता या चित्राचे नीट निरीक्षण करा। बघा, रेघेने एकास एक संगती लावल्यानंतर अ गटातील होड्या संपल्या, ब गटातील होड्या उरल्या म्हणजे शिल्लक राहिल्या। म्हणजेच अ गटातील होड्यांपेक्षा ब गटात होड्या जास्त आहेत। यावरून आपल्याला समजते की एकास एक संगतीने कमी जास्त ठरवता येते। मुलांनो, आता तुम्ही पण माझ्याबरोबर पान क्रमांक 25 वरील या चित्रातील अ आणि ब गटातील होड्यांची एकास एक संगती लावून बघा। चला तर सगळ्यांनी पेन्सिल घेऊन माझ्याबरोबर एकास एक संगती लावूया। अ गटातील एका रांगेतील पहिल्या होडीची आपण ब गटातील एका होडीशी जोडी लावूया। आता दुसरी होडी, आता तिसरी होडी। आता दुसऱ्या रांगेतील होड्यांच्या जोड्या लावूया। पहिली, दुसरी होडी आणि तिसरी होडी। आता तिसऱ्या रांगेतील होड्यांच्या जोड्या लावूया। पहिली, दुसरी होडी आणि तिसरी होडी। तुम्ही सर्वांनी पण केली ना ही कृती माझ्याबरोबर? सर्व होड्यांची एकास एक संगती लावल्यानंतर आता या चित्राचे निरीक्षण करा। बघा, कोणत्या गटातील होड्या संपल्या? बरोबर, अ गटातील होड्या संपल्या, पण ब गटात एक होडी उरली। आता ज्या गटात होड्या कमी आहेत त्या खालील चौकट रंगवा। सर्वांनी चौकट रंगवा। अरे वा, खूप छान। मुलांनो, आज आपण काय शिकलो ते समजून घेऊया। दोन्ही गटात कमी होड्या असताना कमी जास्त सहज ओळखता येते, परंतु दोन्ही गटात खूप होड्या असताना रेघेने एकास एक संगती लावून कमी होड्या जास्त होड्या ओळखणे सोपे असते। धन्यवाद।